brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. की दुनियाचा फायदा आहे ना आखिरत फायदा. दुनियाचा कसा फायदा? की दुनियात पण काय ठिकाण नाही पण आखिरत पण काय ठिकाण नाही. नेते मंडळी काही वक्तव्य करून मदरशाला बदनाम करतात. मराठी शिकतो, मराठी 1 2 तालीम इस्लाम शिकतो, 3 अरबी, 4 मराठी, 5 इंग्लिश 6 आणि गणित. गणित. इथे किती मुलं शिकतात? या मदरशाला पैसा कुठून येतो? त्याचं कारण हे आहे की धार्मिक तेढ निर्माण करणारी नेते मंडळी. त्याची ती अंधश्रद्धा आहे. पण मराठीत बोलतोय, मराठी शिकतोय, ही गोष्ट फार महत्वाची आहे. पण धार्मिक शिक्षणाबरोबर मुस्लिम मुलांना, तरुणांना, छोट्या छोट्या मुलांना आधुनिक शिक्षण का दिलं जाऊ नये? मराठीला शिक्षक आहे, मराठीला आमच्याकडे शिक्षक आहे. दिल्ली में जो बम ब्लास्ट हुआ, बम विस्फोट हुआ, उसमें मुस्लिम उच्च शिक्षित डॉक्टरों को बदनाम किया गया और बाद में उनको बाइज्जत बरी किया गया. क्या मीडिया उनकी इज्जत बहाल कर सकेगा? काय मोठं होऊन काय बनवलं? हाफिज. ऑफिस काय असते? ऑफिस बनणं ते म्हणजे आता मस्जिद मध्ये जायचा, इमाम बनायचा. कट्टरतावाद करणारा कोणीही धर्माचा असो, आम्ही त्याचा निषेध करतो. ते मुसलमान असो, कोणत्याही समाजाचा असो. नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने मी बीड जिल्ह्यातल्या परळी शहरामध्ये आलोय आणि तिकडे धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादी किंवा शरद पवारांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची बोलल्यानंतर आम्ही रस्त्याने निघालो होतो आणि आम्हाला एक मदरसा दिसला. आता हा मदरसा ज्याच्याबद्दल राजकारणाच्या केंद्रात नेहमी चर्चा होत असते. अनेक आरोप लागतात की मदरशामध्ये नक्की असतं काय. मुंब्र्यातले मदरसे असतील, भिवंडीतले मदरसे असतील, संभाजीनगर किंवा मुंबई, अनेक ठिकाणी मदरशामध्ये ज्या ज्या वेळेला चुकीच्या पद्धतीचे कृत्य सापडतात त्यावेळेला मदरशामध्ये नक्की काय सुरू असतं. अनेक भाजपचे नेते आहेत ज्यांचं असं म्हणणं असतं की मदरशामध्ये दहशतवादाचं ट्रेनिंग दिलं जातं. पण पळीतल्या मदरशामध्ये मी आलो, ज्यावेळेला मी मदरशामध्ये शिरलो तर इथे इथली मदरशामध्ये शिकणारी जी छोटी छोटी मुलं आहेत ते क्रिकेट खेळत होते. म्हणून साहजिकच माझ्या मनात प्रश्न आला की मदरशामध्ये नेमकं काय शिकवलं जातं. जर राजकीय नेते मदरशाबद्दल जे नेहमी सांगतात तेच इथं होतं की यापेक्षा वेगळं शिक्षण काही मदरशामध्ये सुरू आहे का? आपल्याला इथल्या मदरशामध्ये शिकणाऱ्या मुलांसोबत पण बोलायचं आहे. आणि इंटरेस्टिंग स्टोरी काय माहितीये का, इथल्या मुलांसोबत मी बोलत होते, यातल्या बहुतांश मुलं अशी आहेत ज्यांना मराठी येते. इथे जे आहेत आपण ज्या मौलाना, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. मला सांगा, हा जो मदरसा आहे इथे किती मुलं शिकतात? या मदरशाला पैसा कुठून येतो? कोणकोणते विषय इथे शिकवले जातात? आणि बाहेर आउटसाइड जो नॉईस आहे, बाहेरून जे तुम्हाला आवाज ऐकू येतात मदरशांबद्दल, त्याबद्दल तुम्ही काय विचार करता? हे आमचं जे मदरसा आहे हे दारुल परळी ह्या नावाने ओळखला जातो. आणि ह्या मदरशामध्ये धार्मिक शिक्षण आणि जे दैनंदिन जीवनासाठी लागणारा जे शिक्षण आहे ते दिला जातो, ज्यामध्ये मराठी, राज्यभाषा, इंग्रजी आणि गणित हे विषय शिकवले जातात. आणि मराठीला शिक्षक आहे? मराठीला आमच्याकडे शिक्षक आहे, एक DTED शिक्षक आहे, एक BEd शिक्षक आहे. आणि ते चांगल्या पद्धतीने ह्या मुलांच्या शिकवण्याचं ते काम करीत आहोत. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जे मदरशाबद्दल जे नेते मंडळी जे काही आपले मत मांडतात ते फक्त राजकारणासाठी मांडतात. कारण आमच्या मदरशाला आता 2-4 दिवस अगोदरची गोष्ट आहे की एक माझा मित्र आहे, ते मित्राने ह्या मुलासाठी, आणि ते अदर कास्टचा आहे, हिंदू समाजाचा आहे, त्याने आपल्या कष्टाच्या पैशाने ह्या मुलांसाठी ते हिवाळ्यासाठी बसण्यासाठी जे स्वेटर वगैरे जे लागते ते त्यांनी आणून दिले. आणि आमची जे शाळा आहे ह्या शाळेवर मुसलमान, हिंदू, दलित हे सगळे लोक ह्याला प्रेमाने बघतात आणि आपली शाळा म्हणतात. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की अनेकदा मदरशामध्ये धार्मिक शिक्षण दिलं जातं असं सांगितलं तर याला मदरशामधले शिक्षक सुद्धा डिनाय करत नाहीत. धार्मिक शिक्षण दिलंच जातं. पण धार्मिक शिक्षणाबरोबर मुस्लिम मुलांना, तरुणांना, छोट्या छोट्या मुलांना आधुनिक शिक्षण का दिलं जाऊ नये? इथं इंजिनिअरिंगचं शिक्षण असावं, डॉक्टर MBBS सारखे शाळा कॉलेजेस असावे, अनेकांना पत्रकार व्हायचं असलं त्यांना जर्नलिझमचं शिक्षण सुद्धा मिळावं.
तर धार्मिक शिक्षणासोबतच मुस्लिम मुलांना आधुनिक शिक्षणाची कास किंवा त्यांना जोड द्यावी असे काही तुमचे प्रयत्न सुरू आहेत का? हे बघा, ह्या मदरस्यामध्ये आम्हाला आमचे जे धर्माचे पालन आहे, धर्म शिकवणारे व्यक्ती घडवायचे आहे. आणि जर ते अत्याधुनिक शिक्षण घ्यायसाठी आमचे कॉलेज आहेत, युनिव्हर्सिटी आहेत आणि त्यामध्ये लोक शिक्षण घेत आहेत. आता तुम्ही विचार करा, 130 विद्यार्थी आमच्या शाळेत आहे. जर परळीत आम्ही बघितले तर इथे 10-15 उर्दू शाळा आहे. त्यामधली संख्या पहा आणि इथली संख्या पहा. जर आम्ही ह्या मुलांना धर्मा व्यतिरिक्त आणखी शिक्षण दिला जातो, दैनंदिन जीवनासाठी जे उपयोगी शिक्षण आहे ते तर आम्ही देतोच, पण डॉक्टर, इंजिनियर जे स्वतः आपल्या मर्जीने खुशीने व्हायचे असेल. तुम्ही ते सांगतायत, पण तुम्हाला असं वाटत नाही का की धार्मिक शिक्षणातूनच जे मुस्लिम धर्मातल्या लोकांमध्ये रॅडिकलायझेशन जे वाढतंय, कट्टरतावादाचा सामना मुस्लिम समाजातल्या लोकांना करावा लागतोय, ह्याची कारण काय तुम्हाला काय दिसतात ज्यामुळं अनेक लोकांना संधी मिळते मदरशांबद्दल बोलायची? ह्याचं कारण हे आहे की धार्मिक तेढ निर्माण करणारी नेते मंडळी, नाहीतर आमचे जे मदरस्यामध्ये जे हाफिज आहेत, जे मौलवी आहेत आणि धर्मगुरू आहे, कोणत्याही समाजाचे असो, आमचे चांगले संबंध आहे आणि आमच्या एकमेकांशी बोलणं पण होते. पण राजकीय पातळीवर TRP वाढवण्यासाठी नेते मंडळी काही वक्तव्य करून मदरशाला बदनाम करतात. आता हे विचार करा, जर पण एका गोष्टीकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. अनेक वेळा जे बॉम्बस्फोट मध्ये आरोपी सापडतात ते मुस्लिम असतात. म्हणजे मी नाही सांगत, हा उजव्या विचारांच्या लोकांचा दावा आहे की हर आरोपी हर मुस्लिम अतिरेकी नहीं होता, लेकिन हर पकड़ा जाने वाला इंसान मुस्लिम क्यों होता है? अब इसके अंदर में ये देखिए, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर वो भी मुसलमान नहीं थी, कर्नल पुरोहित वो भी मुसलमान नहीं था, लेकिन मसला ये है कि मुसलमानों को हमेशा इल्जाम लगाया जाता है और मीडिया ट्रायल चलाया जाता है. अगर मुसलमान होगा उसका नाम एक्सपोज किया जाता है. अभी दिल्ली में जो बम ब्लास्ट हुआ, बम विस्फोट हुआ, उसमें मुस्लिम उच्च शिक्षित डॉक्टरों को बदनाम किया गया और बाद में उनको बाइज्जत बरी किया गया. क्या मीडिया उनकी इज्जत बहाल कर सकेगा? ये एक हुआ है जो मीडिया हे एक हुआ आहे जे मीडियाने उभा केला आहे. आमचे जो लोक आहे, जे धर्माशी संबंधित लोक आहे, ते असे कटविधी कधी करत नाही आणि त्याचं समर्थन पण करत नाही. कारण इस्लामचे हे शिक्षण आहे की मन कतल नफ्सम बिगैरी नफ्स फकान्नमा कतलन नास जमिया, की कुणी जर कट्टरतावाद करणाऱ्या लोकांचा तुम्ही निषेध करता? कट्टरतावाद करणारा कोणीही धर्माचा असो, आम्ही त्याचा निषेध करतो. ते मुसलमान असो, कोणत्याही समाजाचा असो, आम्ही त्याचा निषेध करतो. मगाशी मला एक मराठी बोलणारा मुलगा ते सापडला. कुठे गेलाय तो? ये पुढे, ये इकडे. काय नाव आहे तुझं? सय्यद फिरदौस. फिरदोस. काय करतो मदरशात? शिकतो. आणि कुठल्या वर्गाला? तिसरीला आहे. कुठले विषय शिकतो तू? मराठी शिकतो, मराठी 1, 2, तालीमुल इस्लाम शिकतो, 3, अरबी, 4, मराठी, 5, इंग्लिश 6 आणि गणित. म्हणजे धार्मिक विषयांबरोबर आधुनिक विषय सुद्धा. काय मोठं होऊन काय बनायचं? हाफिज. ऑफिस काय असतंय? ऑफिस बनणं म्हणजे ते म्हणजे आता मस्जिद मध्ये जायचं, इमाम बनायचा आणि इमाम बनल्यावर ते महिन्याचे पैसे देते ते घ्यायचे. इमाम म्हणजे जे 5 वेळची नमाज पढवतो तो इमाम. हा. आणि मग आता जे पोटाला आता लग्न होईल तुझं मोठं झाल्यानंतर आणि मग कुटुंबाला पैसे लागेल तर कुठून काय कसं मॅनेज करणार? ते आता देतात लोक. अगर नाही आल्यावर मी माझ्या खुदासमोर रडून पैसे घेईन. असं कसं? नाही. देरे हरी पलंगावर असं नाही होत. रस्ता बनवितात ते. हा. रस्ता बनवितात आम्ही तसे घेतात. त्याची ती अंधश्रद्धा आहे. पण मराठीत बोलतोय, मराठी शिकतोय, ही गोष्ट फार महत्वाची आहे. 2 गोष्टी मला आवर्जून प्रेक्षकांना सुद्धा सांगायच्या आहेत की मी झाल्यानंतर तुम्ही बघा, ह्या मुलांचे सगळे चेहरे बघा. धार्मिक शिक्षण दिलं जातंय का? तर दिलं जावं. भारतात धार्मिक शिक्षण देण्याबद्दल, धार्मिक शिक्षण घेण्याबद्दल कुठेही प्रॉब्लेम नाही, कुठेही अडचण नाही. तो संविधानिक अधिकार आहे प्रत्येकाचा. पण धार्मिक शिक्षण देण्याबरोबर आधुनिक शिक्षण मिळावं का? हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. ज्यावेळेला मुस्लिम समाजाच्या शिक्षणाचा प्रश्न आला त्यावेळेला सर सैयद अहमद खान यांनी अँग्लो मोमेडियन कॉलेज अलीगडमध्ये सुरू केलेलं होतं. आज त्या छोट्या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झालं ज्यावेळेला अलीगड मुस्लिम विद्यापीठासारखं विद्यापीठ जे जगभरात मोठं संशोधन जे आहे त्याचं आहे. त्यामुळे सुद्धा मुस्लिम शिक्षण असतील, मुस्लिम विद्वान असतील, त्यांना सुद्धा आता पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे की आपल्याला धार्मिक शिक्षणाबरोबर आधुनिक शिक्षणाकडे वळावं लागेल का? निवडणुकीसाठी आम्ही इकडे आलेलो होतो, पण या निमित्ताने मला तुम्हाला वाटलं
की तुम्हाला दाखवावं इथली मुलं काय करतात. जसे आरोप होतात, आउटसाइड नॉईस येतो, भाजपचे लोक किंवा उजव्या विचारांची लोक आरोप करतात. अनेक पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते, विद्वान सुद्धा मदरशांबद्दल एक प्रकारे आडी धरून बसलेले असतात. त्यामुळेच मला प्रेक्षकांना हे तुम्हाला दाखवावं वाटलं. त्यामुळं तुम्हाला या सगळ्या प्रकरणांबद्दल, मदरशांबद्दल होणाऱ्या आरोपांबद्दल अनेकदा वेगळी जी चर्चा असते त्याबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. की जी मुलं इथं ते मौलाना सांगत होते की धार्मिक शिक्षणाबरोबर आम्ही आधुनिक शिक्षण देतो, इथं नोकऱ्या मिळाव्यात. आता हा मुलगा इमाम म्हणायचं सांगतोय, पण इमाम होणाऱ्या व्यक्तीला सुद्धा पैसे दिले जातात. चंदा म्हणजे एक प्रकारे ते जमा केलेले पैसे असतात. पण हाच आहे का? या, काय नाव आहे तुझं? उजेर उजेर. आणि कुठल्या वर्गात शिकतो? तिसरी मध्ये. कुठले विषय शिकतो? मराठी, मराठी. इंग्लिश, गणित, हा. तालीम इस्लाम, उर्दू, आणि मोठं होऊन काय व्हायचं तुला? हाफिज. ऑफिस काय असतं ऑफिस असणं? ते तुला असं वाटत नाही का तुला डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, नाही, ते वकील व्हावं? बनायचं एक स्वप्न आहे आमचा. ऑफिस बनायचं स्वप्न. हा. आणि ऑफिस बनून तू तुझ्या आयुष्यात काय बदल पाहतो? ते दुनियाचा फायदा आहे आणि आखरीचा फायदा आहे. दुनियाचा कसा फायदा आहे? ते दुनियात पण काय टेन्शन नाही आणि आखरीत पण काय टेन्शन नाही. ते ठीक आहे, पण एक उच्च शिक्षित व्यक्ती होऊन अखिरतची तयारी करताना हा. दुनियेत आपण मोठं नाव कमवू असं नाही का वाटत? ते दुनियात नाव होणारच आहे पुण्याच्या. हाफिज बनणार पुण्याच्या अजून काही ना काही करताच येणार आहे. तू ऐकलंस मदरशाबद्दल पुण्याच्याला लोक आलिम, बाहेर हाफिज, काय बोलतात? मुफ्ती काही ना काही बनणारच आहे. ऐकलंय तू मदरशाबद्दल लोक बाहेर काय बोलतात? ते काय पण बोलू, आम्हाला काय त्याला काहीच नाही. त्याला काय फरक पडत नाही. तर दोघांचे स्वप्न ऑफिस बनायचे आहे. अर्थात आता वेगळी प्रतिक्रिया सुद्धा त्यावर येतील. त्यामुळं मदरशांबद्दल तुम्हाला काय वाटतं? जे उजव्या विचारसरणीचे लोक आरोप करतात किंवा एकूणच जी चर्चा मदरशांबद्दल होत असते त्याबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मुंबई तकचं युट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामॅन इस्रार सोबत मी आतिक, परळी, बीड.